वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. किंग मेकर पडद्यामागचे सूत्रधार, खानापुरातील कल्पक नेतृत्व माननीय अमोलदादा बाबर यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय मुकुंद लकडे, उद्योजक, अध्यक्ष बसवेश्वर पुतळा समिती, उपाध्यक्ष व मनमत देव ट्रस्ट विटा. हार्दिक शुभेच्छा. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, जनसामान्यांचे आधारवड माननीय अमोलदादा बाबर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय संजय गंगाधर लकडे, माजी संचालक, मुरगा राजेंद्र बँक, वीरशैव समाजाचे सच्चे कार्यकर्ते विटा. या आदर्श शिक्षकासमवेत विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान. भैरवनाथ शाळा नंबर 7 च्या वतीने आदर्शदायी उपक्रम. शिक्षक हा मनुष्याच्या जीवनातील जडणघडणीतला महत्त्वाचा कणा असतो. अनेकांच्या जीवनाला दिशा आणि आकार देणारे त्या काळातील खरेखुरे आदर्श शिक्षक म्हणजे दगडू गोपीनाथ दाते गुरुजी. असंख्य माजी विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या दृष्टीने असणारे सर्वकालीन आणि सर्वसामान्य आदर्श शिक्षक असे स्थान विटे शहरात दगडू दाते गुरुजींचे निर्माण झाले आहे. कृतिशील आणि समर्पित ज्ञानदान करून उद्याची पिढी निर्माण करणं ही एक प्रकारची देशसेवाच आहे असे मानून नगर परिषद शिक्षण मंडळ शाळा नंबर 7 च्या वतीने शाळेचे माजी शिक्षक दगडू दाते गुरुजी यांना देशसेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दाते गुरुजी यांच्या समवेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रभावी कामगिरी करणाऱ्या काही मान्यवरांचा गौरव पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. केलेल्या कार्याची दखल घेऊन त्याचे कौतुक करणे, अनेकांना प्रोत्साहित करणे हे आदर्शदायी काम भैरवनाथ प्राथमिक विद्यामंदिर शाळा नंबर 7 च्या वतीने करण्यात आले. प्रभाग क्रमांक 5 मधील घुमटमाळ परिसरातील भैरवनाथ प्राथमिक विद्यामंदिर शाळा क्रमांक 7 येथे स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. नगरसेविका सौ रुपालताई धर्मेश भैया पाटील तसेच सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, युवा वर्ग, शिक्षक वर्ग व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपल्या कार्यातून समाजाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा सन्मान करणे ही आपल्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. यामुळे काही मान्यवरांना विशेष उल्लेखनीय कामाबद्दल गौरवण्यात आले. यामध्ये आदर्श माजी शिक्षक दगडू गोपीनाथ दाते गुरुजी, आदर्श सफाई कर्मचारी वनिता सुरेश सरगर, आदर्श पोलीस सेवा संतोष बबन यादव, आदर्श माता शारदा सुनील जाधव, आदर्श आरोग्य कर्मचारी डॉक्टर रोहित सयाजी जाधव, डॉक्टर प्रियांका रोहित जाधव यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपली भाषणे, कविता सादर केल्या. तसेच चित्रे व रांगोळी प्रदर्शनाचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि देशप्रेमाच्या भावनेला संधी मिळाली. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर कलात्मक अभिव्यक्ती सादर केल्या. विविध रंगाने आणि कलाकृतींनी सजलेल्या या प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळेचे माजी शिक्षक दाते गुरुजी म्हणाले, अशा प्रकारच्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार केले तर त्यांना अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते. तसेच जनसामान्यांना त्यांचा आदर्श घ्यावा अशी इच्छा निर्माण होते. याचप्रमाणे देणं हा आत्म्याचा धर्म आहे. शाळेतील विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्वाचा विकास करणे शक्य होते. शाळा नंबर 7 चे काम आदर्शदायी आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट धर्मेश भैया पाटील यांच्यासह मुख्याध्यापक नंदकुमार नाटेकर व शिक्षकांनी योगदान दिले. या प्रसंगी विलासबापू कदम, नगरसेविका सौ रुपाली धर्मेश पाटील, किसनराव जाधव, धर्मेश भैया पाटील, बाळासाहेब जाधव, डॉक्टर बालाजी कदम, ईश्वर कदम, सुनील चौगुले, शिक्षक, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहलता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. बातमी संकलन संजय लकडे, गजानन गायकवाड, क्रांती न्यूज विटा. हार्दिक शुभेच्छा. धुरंधर नेते, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, जनसामान्यांचे आधारवड माननीय अमोलदादा बाबर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पांडुरंग अशोक डोंबे, संचालक विटा मर्चंट्स बँक, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती विटा.